हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता हा माझा मुलगा निघालेला आहे शाळेत आणि आता याची ना या वर्षीपासून शाळा दुपारी असणार आहे. तर स्कूलची सगळी तयारी केली, होमवर्क वगैरे केला आणि आता हा जात आहे शाळेला. तर त्याला म्हटलं छत्री घेऊन जा, कारण की आता पाऊस पडण्याची थोडीफार लक्षणं दिसत होती. आणि ही बॅग बघा, तर ही बॅग माझ्या भावाने आणलेली आहे. जो माझा भाऊ US वरून आला होता, तर त्याने ही बॅग आणलेली. तर चला, आज या बॅगेमध्ये माझ्या भावाने काय काय आणलेलं आहे, गिफ्ट्स वगैरे, किंवा मग मुलांना काय खाऊ आणलाय, किंवा मग आणखीन काय आणलंय, तर ते मी तुमच्याशी शेअर करते. तर असं काही वेगळा माझा हेतू नाहीये तुमच्याशी शेअर करण्यामध्ये. खूप मोकळ्या मनाने मी तुमच्याशी शेअर करते. तर प्लीज काही गैरसमज वगैरे करून घेऊ नका. तर इथे ना ही बॅग रात्री दिली होती. तर मग रात्री म्हटलं की नको, सकाळी मी आता ओपन करते, कारण की रात्री बराच वेळ झाला होता गप्पा गोष्टी करत बसण्यामध्ये. मग म्हटलं की चला सकाळी थोडंसं निवांत असेल त्यावेळेस मग मी हे ओपन करते. तर मग म्हटलं ओपनच करते, तर चला तुमच्याशी देखील शेअर करते की भावाने आपल्या बहिणीसाठी आणि भाच्यांसाठी नक्की काय काय आणलंय. तर बॅग ओपन केली आणि यामध्ये ना पहिलाच हा टॅब निघालेला आहे. ॲपलचा टॅब आहे हा. तर हा आणलाय. तर लास्ट टाइम आला होता ना, तर लास्ट टाइम पण त्याने टॅब आणला होता, सॅमसंगचा होता तो. तर यावेळेस ॲपलचा दिलाय त्याने. तर थँक्यू दादा आणि वहिनीसाठी. तर खूप गिफ्ट्स आणतात ते दरवेळेस जेव्हा जेव्हा येतात तेव्हा भरपूर असं भरभरून गिफ्ट्स आणतात आणि ना गिफ्टचा नुसता पाऊस पडत असतो. ही एक पर्स आणलेली आहे. 2 पर्स आहेत अशा टाईपच्या. तर ही एक लहान टाईपमध्ये आहे आणि दुसरी जी आहे ती मोठी आहे. थोडीशी मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही दुसरी पर्स आहे. दोघी पर्सचा ब्रँड एकच आहे आणि डिझाईन देखील सेम आहे. फक्त ना एक थोडी लहान आहे हँड पर्स टाईपमध्ये आणि दुसरी थोडीशी मोठी आहे. तर या पर्समध्ये ना म्हणजे असे लिपस्टिकचे असे सेट ठेवले होते, तर ते मी नंतर दाखवते तुम्हाला. तर एक लहान आणि एक मोठी पर्स आहे. तर त्यातली एक पर्स माझ्या भाचीला द्यायची आहे, जिचं आता सध्या लग्न झालेलं आहे. तर तिला गिफ्ट म्हणून द्यायची ती पर्स. तर ती साईडला ठेवेल मी आणि नंतर तिला मी देऊन टाकेन. तर कशी वाटली पर्स? जरा जवळून देखील दाखवते. तर हे बघा, जवळून ही आता पर्स अशी दाखवतीये. तर अशा पद्धतीने, माहिती नाही क्लिअर दिसतंय की नाही. तर कशी वाटली पर्स मला नक्कीच सांगा. तर जेव्हा पण माझी वहिनी आणि माझा भाऊ US मध्ये येतो ना, तर भरभरून असं म्हणजे मुलांना चॉकलेट्स, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स, कपडे, टॉयज, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू भरपूर असं आणत असतो. आणि कसं आहे, 4 ते 5 वर्षानंतर किंवा 3 ते 4 वर्षानंतर हे येत असतात. तर त्याच्यामुळे ना एक खूप वेगळा असा आनंद देखील असतो. आम्हाला देखील फार आवडतं ते जेव्हा येतात तेव्हा. आणि त्यांची मुलं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी थोडेसे गप्पा स्पेंड करणं, तर छान वाटतं गप्पा वगैरे मारणं, टाईम स्पेंड करणं वगैरे. तर त्यानंतर इथे चॉकलेट्स आणलेले आहेत, तर आणि गेम म्हणजे टॉयज आणलेले आहेत, बेब्लेट. तर लहान मुलाला माझ्या आणलेले आहे हे बेब्लेट आहे हे. आणि दुसरं एक टॉय आहे, पण मला असं वाटतं ते ना चुकून माझ्या बॅगेमध्ये आलेलं आहे. हे देखील चॉकलेट आहे, टॉबलर 1 नावाचं. तर चॉकलेट्स भरपूर आहेत, कारण की मुलांना माहिती आहे ना चॉकलेटची क्रेज असते. तर भरपूर चॉकलेट्स आणलेले आहेत त्याने. आणि हे आहे ड्रायफ्रुट्स, स्पीटेड प्लम आहे ते. तर हे म्हणजे ड्राय प्लम असतात ना, ड्राय फ्रुट्स असतात ते. तर ते ड्राय केलेले असतात. त्याच्यानंतर शूज आणलेला आहे मोठ्या मुलासाठी नायकीचा. आणि कपडे तर भरपूर आहेत. तर कपडे ना म्हणजे विचारायला सोय नाही. तर घरामध्ये देखील आहेत आणि आता कपडे ठेवायला जागा नाहीये. तर आता म्हटलं की ना जुने कपडे वगैरे काढून टाकूया आणि हे कपडे थोडेसे सेट करून ठेवूया. पुन्हा चॉकलेट्स निघालेले. तर ना ह्या बॅगेमध्ये आता काय काय निघते एक 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 मी तुमच्याशी शेअर करते. तर आता हे बघा, तर हे पुन्हा ना हे चॉकलेट्सच निघालेले आहेत. तर साधारणपणे ना आपल्याकडे चिक्की मिळते, तर तिकडे ना ओट्स, त्याच्यानंतर सगळे नट्सची मिक्स अशी चिक्की मिळते. तर ते आणलेले आहेत. आणि आता हे सगळे कपडे आहेत मुलांसाठी आणलेले, तर ते तुमच्याशी शेअर करते. तर लहान्याला आणि मोठ्याला भरपूर असे शर्ट्स आणि टी शर्ट्स आहेत. सोबतच त्याच्यामध्ये जॅकेट देखील आहे. तर असे कपडे ना म्हणजे हलके फुलके, त्यानंतर असे मऊ सॉफ्ट असे फॅब्रिकचे कपडे मुलांना फार आवडतात. असे वजनाने जड किंवा मग असे थोडेफार असे टोचणारे वगैरे कपडे ना मुलं जास्त घालत नाहीत. तर आता हे बघा, एक शर्टची मी घडी घालून ठेवली आणि बाकी हे सगळे टी शर्ट्सच आहेत. तर ह्या सगळ्या टी शर्टची आता ना मी लगेचच घडी घालून ठेवते, कारण की हे सगळे कपडे जर मला कपाटामध्ये ठेवायचे असतील तर व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवावं लागेल आणि त्याआधी मला आता जुने कपडे कपाटातले काढावे लागतील. तर मग म्हटलं की
हे जे मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग नंतर पुन्हा या बॅगेमध्ये ठेवून पूर्ण कपाट व्यवस्थित सेट करून ठेवणार आहे। हे मोठ्या मुलाचं टी शर्ट होतं, तर असेच बरेचसे कपडे आहेत। तर लास्ट टाइम जेव्हा वहिनी आली होती त्यावेळेस भरपूर सारे स्वेटर आणि शॉल वगैरे होत्या आणलेल्या तिने, तर त्या देखील तशाच आहेत। तर आता आणखीन पुन्हा तिने शॉल वगैरे दिलेले आहेत। तर आपल्याकडे ना जास्त थंडी वगैरे पडत नाही, पण गावी वगैरे जर गेलं ना तर गावी खूप अशी थंडी पडते। तर ही मस्तपैकी जाडसर शॉल आहे, तर ही शॉल ना मी आमच्या आईंना देईल, तर ही साईडला ठेवून देते मी। सोबतच आणखीन एक व्हाईट कलरची शॉल आहे, ती देखील खूप सुंदर आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवते। आणि हे टी शर्ट्स यावेळेस ना मुलांची भरपूर मजा आहे, भरपूर सारे टी शर्ट्स आणि चॉकलेट्स वगैरे मिळालेले आहेत मुलांना। तसं तर दरवेळेसच चॉकलेट्स वगैरे असतात, पण यावेळेस ना टी शर्ट जास्त आलेले आहेत। तर आता आणि अशाच मोठ्या मोठ्या बॅग ना जवळपास मला एक आलेली आहे, त्याच्यानंतर तिच्या वहिनीच्या भावाला एक गेलेली आहे, त्याच्यानंतर माझ्या धाकट्या लहान भावाला आलेली आहे। अशा जवळपास 3 ते 4 बॅग भरभरून त्यांनी असं भरून आणलेले आहेत। तर ह्या सगळ्या कपड्यांच्या आता मी घड्या घालते आणि आता इथे ना मी तुम्हाला आणखीन ती व्हाईट कलरची शॉल दाखवते। तर भाऊ आला की जादूचा पेटारा असतो त्याच्याकडे आणि भरपूर असं सामान त्या पेटाऱ्यामध्ये असतं आणि त्यामुळे ना मुलं इतकी खुश असतात। आणि ना तो आल्यानंतर फक्त हे सामानच नाही तर भरपूर मुलांना फिरवतो करतो आणि मुलांना फिरण्याची देखील मजा भरपूर येते। तर आता ना परवाच्या दिवशीच ते मस्तपैकी रिसॉर्टला गेलेले सगळी मुलं मिळून तर तिथे देखील खूप त्यांनी मजा मस्ती केली। आम्हाला देखील जायचं होतं, पण थोडीशी तब्येत माझी पण खराब होती, त्याच्यानंतर माझ्या वहिनीची पण तब्येत खराब होती आणि त्यामुळे म्हटलं की रिसॉर्टला जर आपण गेलो तर पुन्हा तब्येत खराब होण्याची शक्यता आहे, कारण की पाणी म्हटलं की भिजणं आलं की पुन्हा ताप वगैरे येणार। त्याच्यामुळे म्हणा आम्ही लेडीज कोणीच गेलो नाही, फक्त मुलांना आम्ही पाठवून दिलं। तर मुलांनी मस्तपैकी दिवसभर एन्जॉय केला आणि मग मस्त रात्री साधारणपणे 7:30-8च्या दरम्यान घरी परतली होती। भरपूर थकली होती आणि थकून डायरेक्ट ती झोपी गेली, जेवले वगैरे देखील नाहीत मुलं। तर अशी मजा असते हे लोक आल्यानंतर। तर आता हे बघा, हे पिस्त्याचं पॅकेट आहे, तर हे पिस्त्याचं पॅकेट देखील भरपूर मोठं आहे, तर हे देखील साईडला ठेवून देते मी। तर असं असतं माहेरचं सुख म्हणजे खरंच एक वेगळं असतं। तर हे आहेत फेरेरो रोशरची चॉकलेट आणि ज्यावेळेस आता ना तो आला होता तर तो म्हणत होता आपण कोकण फिरायला जाऊया म्हणून, पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जवळपास माझा क्लास लग्नाच्या निमित्ताने 1.5 आठवडे लेट सुरू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लास लेट सुरू झालाय तर सिलेबस देखील मला वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आठवडाभर सुट्टी काढणं थोडंसं मला तरी कठीण वाटतंय, पण बघू कसं कसं जमतंय। जर जमलंच तर मला लवकरात लवकर मुलांचं पोर्शन कंप्लीट करून किंवा मग एक्स्ट्रा क्लास घेऊन मुलांचं पोर्शन कंप्लीट करावं लागेल। तर हे बघा, ही व्हाईट कलरची अशी शॉल टाईपमध्ये आहे, खूप सुंदर आहे, गोंडे आहेत त्याला व्हाईट कलरचे, छान वाटतात असं म्हणजे एखाद्या साडीवरती घ्यायला किंवा मग असं थंडीमध्ये वगैरे किंवा कुठे फिरायला वगैरे गेलो तर घ्यायला। आवडली मला ही शाल, तर थँक्यू दादा आणि वहिनीसाठी। तर इतकं सगळे आणलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वहिनीने टॉवेल सुद्धा आणलेले आहेत। तर वहिनीला म्हटलं वहिनी टॉवेल इतके कशाला दिले, तर जवळपास 2-2चे सेट आहेत, 4 सेट दिलेले आहेत। तर वहिनी म्हणाली नाही असू द्या, सगळ्यांच्याच बॅगेमध्ये मी ठेवलेले आहेत ते टॉवेल वगैरे म्हणून। तर टॉवेल पण दिले, तर मला थोडंसं वहिनीला म्हटलं की वहिनी टॉवेलची काय आवश्यकता नव्हती, पण वहिनी म्हणाली की असू द्या हो, म्हणजे काय आणायचं नाही का, म्हणून मग म्हटलं की चला, तर हे माझ्या हाती लागलं तर हे पण मी टाकलं त्याच्यामध्ये। तर असं असतं म्हणजे आणायचं काय ते देखील प्रश्न असतो। तर हे बघा, हे 2-2चे सेट आहेत हे टॉवेलचे। तर आता हे असेच साईडला ठेवणार आहेत, कारण की आत्ताच जस्ट मी लग्नामध्ये देखील टॉवेलची खरेदी केलेली आणि ते देखील दोन टॉवेल मी एक्स्ट्राचे खरेदी करून ठेवलेले, त्याच्यामुळे ते देखील आहेत। तर यावेळेस ना भरपूर टॉवेल झालेले आहेत आणि हे चप्पल आणलेली आहे माझ्यासाठी। तर चप्पल देखील खूप सुंदर आहे, म्हणजे थोडीशी अशी म्हणतो ना आपण बोल टाईपमध्ये त्याच्यामध्ये आहे, जीन्सवर वगैरे घालायला छान वाटेल। आणि ही चप्पल ना अशी थोडीशी जाडजूड आहे
तर लास्ट टाइम देखील तिने चप्पल आणली होती, पण ती भरपूर हाय हीलची होती आणि ती चप्पल काही मी म्हणजे जास्त काही वापरलीच नाही, कारण की आपण इकडे इतक्या हाय हील तर काही वापरत नाही. आणि त्याच्यामुळे वहिनीला म्हणाली, वहिनी मी काय हाय हील वगैरे वापरत नाही. तर वहिनी म्हणाली की अच्छा ठीक आहे म्हणून. तर मग वहिनीने यावेळेस मग अशी चप्पल आणली. तर असो जीन्सवर वगैरे घालायला किंवा मग असे सिंपल ड्रेस वगैरे असतात ना, तर त्याच्यामध्ये घालायला छान वाटतं. तर ही बघा, ही रिमोट कार आहे ही. तर हे टॉय आहे. तर हे ना चुकून माझ्या बॅगेमध्ये आलंय वाटतं. मला वाटतं हे माझ्या लहान भावाच्या मुलासाठी असावं. तर हे मी तिला पुन्हा रिटर्न करेन. हे बघा, हे त्याचा रिमोट आहे वाटतं. तर हां, हे नाही, हे च्युइंगम आहेत. तर हे च्युइंगम मी साईडला ठेवलेले आहेत. आणि ना हे जे राहिलेले आहेत येलो कलरचं आणि ब्ल्यू कलरचं, हे ना फ्रॉक आहेत. तर आता हा ना मला एक लिपस्टिकचा बॉक्स भेटलाय. तर या लिपस्टिक खूप छान शेड आहेत. तर मॅकच्या आहेत या लिपस्टिक, आणि मॅकच्या लिपस्टिकची प्राइस तुम्हाला माहिती असेल, भरपूर महाग आहेत या. तर एक म्हणजे मिनी लिपस्टिक असतात ना, तर तशा आहेत. तर एका बॉक्समध्ये साधारणपणे 3 शेड आलेले आहेत. तर 3 शेडमध्ये एक रेड आहे, दुसरा एक डार्क ब्राऊन आहे आणि एक ब्राऊन शेडमध्येच थोडासा लाईट असा शेड आहे त्याचा. तर छान आहेत तिन्ही देखील. तर मी आता ही एक पर्स जी माझ्या भाचीला देईल ना, तर त्याच्यामध्ये तिला 2 लिपस्टिक टाकून देईल आणि थोडेसे चॉकलेट्स वगैरे देऊन टाकीन तिला. तर तिला देखील छान वाटेल. तर इतकं सगळं ह्या जादूच्या पेटाऱ्यातून निघालेलं आहे आणि इतकं सगळं सामान मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा. आजच्या व्लॉगचा हेतू असा दुसरा काही मला शो ऑफ करणं वगैरे असं काहीच नव्हतं. फक्त माझा भाऊ येताने, माझी वहिनी येताने माझ्यासाठी काय आणलेलं आहे किंवा माझ्या मुलांसाठी त्यांनी काय आणलेलं आहे या जादूच्या पेटाऱ्यातून, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि यामध्ये ना झिपलॉक बॅग आहे. तर झिपलॉक बॅग देखील लागतात आपल्याला किचनमध्ये वगैरे. तर वहिनी जी आहे ना, खूप हौशी आहे माझी, आणि तिला जे पण काही असं आवडतं ना, ती पटापट पटापट कलेक्ट करत असते. तर तिला जितकं माझ्यासाठी वाटलं आणावं तितकं तिने आणलेलं आहे. आणि तरी देखील ती म्हणत होती की मला आणखीन भरपूर काही घ्यायचं होतं, तर ते मला काही जमलं नाही. तर म्हटलं वहिनी, इतकं आधीच आणलेलं आहे, आणखीन काहीच आणायची आवश्यकता नाही, भरपूर आणलेलं आहे हे. आणि इतकं सामान आणलंय तर ते ठेवायचं कुठे, हा मला प्रश्न पडलेला आहे. तर वहिनी म्हणाली असू द्या हो, कधीतरी आम्ही येतो आणि मुलांसाठी आणि तुमच्यासाठीच आणतो. तर एकुलती एक नणंद आहे, तिला नको का थोडंफार द्यायला. तर असं म्हणून तिने इतकं सगळं गिफ्ट्स वगैरे आणलेले आहेत. तर हे येलो कलरचं फ्रॉक, आणि मला वाटतं मागच्या व्लॉगमध्ये मी ते जे फ्रॉक घातलं होतं तर ते ना साधारणपणे बेरी कलरचं होतं, ब्ल्यूबेरी कलरचं. तर हेच ते फ्रॉक होतं. तर आता हे सगळं सामान काढलंय, पण आता मला कपाट अरेंज करायचं. तर मी काय करते, हे सामान पुन्हा मी या बॅगमध्ये ठेवून देते, कपडे, टॉयज वगैरे. आणि हे जे चॉकलेट्स आहेत ते फ्रीजमध्ये मी ठेवून देते, म्हणजे मेल्ट वगैरे होणार नाहीत आणि कपडे देखील थोडेसे सेफ राहतील. जर एखादं चॉकलेट मेल्ट झालं तर कपडे खराब होण्याची शक्यता आहे. तर असा आहे माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी वहिनी. भरपूर असं फक्त ते स्वतःचा विचार न करता पूर्ण फॅमिली मेंबर्सचा विचार करतात आणि सगळ्यांना भरभरून जितका आनंद देता येईल तितका ते देतात. तर त्यासाठी ना खूप खूप मी म्हणजे म्हणतो ना आपण की भाऊ असावा पहाडासारखा, तर असाच अगदी माझा भाऊ आहे. आणि वहिनी देखील तशीच साजेशी आहे मला मिळालेली बायको म्हणून, परफेक्ट अशी सूट होते त्याला. आणि प्रत्येक म्हणतो ना आपण काही असं कार्यक्रम असू दे, सुखदुःख असू दे, ते खांद्याला खांदा लावून अशी ती उभी असते आणि सगळ्यांचा विचार करते. तर आता ही चप्पल बघा, तर ही चप्पल मला म्हणत होती की एकदा ट्राय करून बघा, येते का तुम्हाला म्हणून. तर आता मी ट्राय करून तर बघितली नव्हती, पण आता ट्राय करून बघते. तर आता हे बघा, हे जे सगळे शूज वगैरे जे आहेत ना, तर ते एका साईडला ठेवून देते, कारण की ऑलरेडी कपडे आणि शूज भरपूर आहेत आणि पुन्हा पुन्हा हे सगळं ना खूप गर्दी होतीये. तर आता हे सगळं वस्तू मी टॉयज वगैरे ठेवून देते, पर्स वगैरे सगळं यामध्ये ठेवून देते आणि चॉकलेट्स, ड्रायफ्रुट्स वगैरे पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर मला असं वाटतंय, बरं ह्या 2 ज्या पर्स आहेत त्याच्यातली कुठली पर्स माझ्या भाचीला द्यावी असं मी तुम्हाला विचारते. तर लहान एक पर्स आहे आणि मोठी एक पर्स आहे. तर माझे मिस्टर म्हणत होते मला, की माझ्या मिस्टरने मी विचारलं कोणती पर्स देऊ अंकिताला म्हणून. तर हे म्हणाले की तुझ्याकडे इतक्या साऱ्या पर्स आहेत तुझ्या वहिनीने दिलेल्या, तर आता पुन्हा इतक्या या पर्सचं काय करायचं आहे, ती मोठीवाली देऊन टाक बोलले अंकिताला, कारण की मग तुझ्याकडे ऑलरेडी एवढ्या पर्स आहेत, तर मग परत मोठ्या पर्सचं काय करायचं तुला. तर म्हटलं ठीक आहे, मोठी पर्स मी तिला देऊन टाकते म्हणून. तर मग आता ही पर्स ना थोडीशी तयार करते तिच्यासाठी आणि मग ती जेव्हा येईल तेव्हा मी तिला देऊन टाकेन. तर हे स्पेशल गिफ्ट माझ्या वहिनीकडून आहे तिच्यासाठी.
तर भाचीचं लग्न झालं 14 तारखेला आणि माझा भाऊ आणि त्याची फॅमिली 22 तारखेला आली. तर थोडंसं ते ना आठवडा दीड आठवडा जरी आधी आले असते ना तर त्यांना मस्तपैकी लग्न एन्जॉय करायला मिळालं असतं. पण थोडंसं कामाचं आणि त्याच्यानंतर त्यांना आणखीन दुबईला देखील फिरायला वगैरे जायचं होतं. त्याच्यामुळे ते त्यांना पॉसिबल झालं नाही आणि म्हणून मग अचानकपणे नंतर ते 22 तारखेला त्यांचं येणं झालं. तर मग आता काय घेऊन जायचं अंकितासाठी, तर मग आता ही पर्स म्हटली की तिला देते म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं असो. तर हे सगळं सामान आवरते मी आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला कसा वाटला हे मला जर सांगा कमेंटमध्ये. आणि हो, आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, कमेंट करून देखील मला तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. व्लॉग आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे, तर एक लाईक नक्कीच द्या. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे ना माझ्या व्हिडिओचे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळतील आणि आधी मिळतील. तर चला, तोपर्यंत बाय बाय. भेटू पुन्हा नवीन एका अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये.